उमेदवार जाहीर झालेली आहे, काय सांगाल? मी या ठिकाणी ओबीसी बहुजन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाश अण्णा शेडगे साहेब, प्राध्यापक टी पी मुंडे सर, त्याचबरोबर जिल्ह्यातले ओबीसीचे नेते आदरणीय सटवाजी माचनवार सर व या ठिकाणी उपस्थित सर्व देशमुख साहेब, सर्व महाराज, सर्व ओबीसी नेत्यांचं मी या ठिकाणी धन्यवाद देतो की त्यांनी माझ्यासारख्या चळवळीतल्या एका ओबीसी कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि निश्चितच त्यांनी जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे सर्व ओबीसी नेत्यांनी, त्या विश्वासाला पात्र होऊन मी निश्चित या नांदेड जिल्ह्यातल्या सर्व प्रस्थापित पक्षांना हरवून ओबीसी बहुजन पक्षाचा उमेदवार या नात्यानं ओबीसी बहुजन पक्षाला या ठिकाणी विजय मिळवून देण्याचा मी ताकदीनिशी प्रयत्न करणार आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की या नांदेड जिल्ह्यात असलेला 60% ओबीसी बांधव हा ताकदीनिशी आणि बहुजन बांधव, मुस्लिम बांधव हे सगळे माझ्याबरोबर राहतील आणि ही एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला यावेळेस प्रस्थापितांना पाडून या ठिकाणी निवडून देतील अशी मी आशा व्यक्त करतो. सर, आज ॲडव्होकेट अविनाश भोसकर यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे, काय सांगाल? मागच्या सप्टेंबरपासून महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात विशेषतः जे काही ओबीसींच्या मनावर एक दडपण होतं, ते दडपण घालवण्यासाठी आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगे महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत, ओबीसीचं, भटक्यांचं, बलुतेदारांचं. तर या सगळ्यांच्या भूमिकेतनं महाराष्ट्रामध्ये, कारण का राजकारणात गेल्याशिवाय राजकारणात म्हणण्यापेक्षा सत्तेत गेल्याशिवाय आमचे प्रश्न सुटणार नाहीत किंवा आम्ही आमच्या लोकांना अभय देऊ शकणार नाही. यासाठी म्हणून या आमच्या सगळ्या नेत्यांनी मिळून ओबीसी बहुजन पार्टी काढलेली आहे. या ठिकाणी त्या पार्टीच्या वतीनं आज नांदेडला ॲडव्होकेट अविनाश भोसीकरांची उमेदवारी आम्ही घोषित करत आहोत.